पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. सगळ्यांची उमेदवारी मिळवण्याची घाई सुरू आहे. परंतु मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की पुण्याची गुन्हेगारी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि याच गुन्हेगारातून टोळीयुद्धातून जो आहे तो गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर नावाच्या एका तरुणाचा खून झालेला होता आणि त्याच आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर आता निवडणूक लढवणार आहेत. त्या स्वतः आपल्यासोबत जय महाराष्ट्रवरती एक्सक्लुझिव्ह बातचीत करतायत. आयुष कोमकर याची हत्या झाल्यानंतर तुम्ही आता असा निर्णय घेतला आहे की तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरताय. नेमकी काय कारणं तुम्हाला वाटत आहेत, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की निवडणूक लढवली पाहिजे? हो, मी निवडणूक उमेदवारीसाठी इच्छुक आहे. मी फक्त फॉर्म भरला आहे. अजून तर काही फिक्स नाही आहे. तर अशी चर्चा आहे की अंधेकरांविरुद्ध कोमकर असं काहीच नाही आहे. मी त्यांच्यासाठी लढतच नाही आहे. हे जी इच्छा होती गोविंदाची म्हणून मी हा निर्णय घेतला आणि मी एकदम शेवटच्या टप्प्याला निर्णय घेतला की सगळे म्हणजे फॉर्म वगैरे संपायची शेवटची दिवस होती. तेव्हा मी कुठे फॉर्म भरला. माझं तर असं मनात पण नव्हतं की अण्णांच्या विरुद्ध लढावं आणि सगळं मी त्यांच्याकडनं शिकले, माझ्या आईकडनं शिकले. मग मी असं का करू? त्यांना हे करण्यासाठी नाही, मी माझ्या मुलासाठी आणि मला असं वाटतंय कुठंतरी की मी काहीतरी करू शकल आणि शकते. मी कळत न कळत अशी लोकांची खूप कामं केली. म्हणून मला एक चान्स घेऊन बघायचं आहे की चांगलं होईल म्हणून आणि मला अशी माझी विनंती आहे की मला एक चान्स द्यावा की मी जेणेकरून सगळं चांगलं करू शकेल लोकांचं. तुम्ही यापूर्वी सामाजिक कामामध्ये होतात का, किंवा तुम्ही लोकांशी भेटीगाठी म्हणजे राजकारणी ज्या पद्धतीने वावरतात समाजामध्ये त्या प्रकारचं तुमचं असं काही हे आहे का, त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण निवडणूक लढवावी, लोक आपल्याला संधी देतील? तसं म्हणजे काही नाही. म्हणजे मी लहान असताना माझ्या आईची कामं मी बघितलीत. लोकांना कसं हँडल करायचं ते सगळं माहिती आहे आणि माझी वागणूक पण चांगली आहे सगळ्यांशी. आईसारखाच माझा पण स्वभाव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मला कुठंतरी असं जमू शकतं आणि हा पण म्हणायचा की "मम्मी तू इलेक्शनला उभी राहा." पण मी कधी नाहीच म्हणले त्याला. पण आज मला असं वाटतंय की ह्याच्यासाठी काहीतरी करून बघावं. म्हणून मी इच्छुक आहे. पण आता दुसरीकडे आंदेकर कुटुंबातील देखील दोन महिलांची नावं समोर येत आहेत, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर, जे निवडणूक लढवतील अशा प्रकारची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात त्यांच्या प्रभागामध्येच ही सगळी निवडणूक तुम्ही लढवणार आहात? त्यांच्या विरोधात नाही, मला सर्वसाधारण महिला म्हणून निवडणूक लढायची आहे आणि मी का म्हणते आहे की त्यांना तिकीट देऊ नका, कारण का त्यांचं गुन्हेगारी क्षेत्र खूप वाढले. आता माझं कशात काही नव्हतं, गोविंदाचं कशात काही नव्हतं आणि शिवाय अण्णांची मी लाडकी होते. त्यांना माझा विचार आला नाही. मग ते सुटून आल्यावर तिकीट मिळालं, समजा ते निवडून आले, त्यांची सत्ता आली, मग ते अजून किती काय काय करू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं हे कुठंतरी थांबावं आणि लोक त्यांना निवडून देतात, ते निवडून आले आणि हां ते कामं पण करतात. मी म्हणते ना ते कामं पण करतात गरिबांची, लोकांची. पण असा दाखला नाही ना देत लोक की तुम्ही कोणाचं पण आयुष्य उद्ध्वस्त करा. ते मला नको आहे. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. हे गुन्हेगारी क्षेत्र आमच्या वार्डात तर थांबलंच पाहिजे. म्हणून हा माझा प्रयत्न आहे. पण या लोकांना तिकीट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दिसतोय. काही दिवसांपूर्वी सुभाष जगतापांनी देखील सांगितलं की त्या दोन्ही सुनांचा म्हणजे लक्ष्मी आंदेकरांचा आणि सोनालीचा काही सहभाग नाही. त्यांनी फक्त बंडू आंदेकरांच्या घरामध्ये ते राहत होते, आश्रयाला होते, म्हणून त्यांना हे सगळं रोवण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रवादी कदाचित त्या दोन उमेदवारांचा विचार करते. असं कसं म्हणतात ते की काही संबंध नाही. शेवटी आता वनराज आंदेकर तो माझा भाऊ आणि त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच त्यांनी हे जे हे केलं. मग ते सोनाली वहिनींना माहितीच असणार ना. आणि त्या इकडं गोविंदाचं हे 5 तारखेला झालं. त्या इकडं आरतीला 3 का 4 तारखेला त्याच मुलांना घेऊन आल्या आणि आत्ता ते जेलमध्ये आहेत. त्यांचं म्हणजे काहीतरी पोलिसांना असं सापडलंच असेल ना, म्हणून तर त्यांना तुरुंगवास भोगावा लागतोय असं. अ, तुम्ही या सगळ्या पक्षांना काय आव्हान करताय? म्हणजे जे लोक या लोकांना तिकीट देण्यासाठी, म्हणजे सुभाष जगताप सारखे असतील किंवा ते नंतर तिथं नाही मिळालं तर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जातील, त्या लोकांना तुम्ही काय आव्हान करताय? कारण का तुम्ही तुमचा मुलगा गमावलेला आहे. मी तेच म्हणते, ह्या मुलाची बिचाऱ्याची काय चूक? तो शिकत होता, त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना तिकीट कोणीही देऊ नका. त्यांना तिकीट दिलं तर सत्तेपायी ते खूप मोठा पाऊल उचलतात. हे असेच गुन्हे करत राहतील. एकीकडं लोकांची कामं
आणि एकीकडं हे अशी कामं. त्यामुळे हे नाही ना बरोबर, हे कुठंतरी थांबलंच पाहिजे. त्यामुळे मी म्हणते, सगळ्यांना विनंती करते की यांना तिकीट देऊ नका. यांना तिकीट दिलं नाही तरी देखील तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात का? आणि दुसरी गोष्ट, जर पक्ष म्हणून तुम्ही शिवसेनेकडे गेलेला आहेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे तुम्ही गेलेला आहात, शिंदेंच्या शिवसेनेकडे तुम्ही तिकीट मागितलेलं आहे, तिथून जर का तुम्हाला काही प्रतिसाद नाही मिळाला तर मग तुम्ही अपक्ष लढणार किंवा इतर पक्षांकडून देखील तुम्ही याबाबतची मागणी करणार आहात? माझं तर चाललंय की एक चान्स भेटला तर त्याचं सोनं करावं. पण तो चान्स भेटायला पाहिजे. तो चान्स भेटला तर ठीक, नाहीतर बघू. अपक्षाचा अजून काही विचार नाही केला आहे. मग बघू काय होते ते. देवाच्या भरोश्यावर. मला वाटतं ही संधी मला किती वर्ष, म्हणजे मला खूप वर्ष सगळे म्हणत होते की इलेक्शनला थांबा, पण माझी अशी इच्छा नव्हती. आज ही संधी आणली आहे, जेणेकरून देवानी आणि माझ्या मुलामुळं मला असं वाटते. त्यामुळे मला असं वाटते कुठंतरी मी काहीतरी चांगलं करू शकेल, म्हणून मला एक संधी देऊन बघावी. तर या होत्या कल्याणी कोमकर, ज्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून जे आहे ते लोकांसमोर जाण्याचं आता ठरवलेलं आहे. त्यामुळे आता नेमकी निवडणूक ते लढतायत का, आणि लढली तर कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढतायत, आणि आंदेकर कुटुंबातील देखील कोणते सदस्य निवडणूक लढवत आहेत, आणि जर का त्यांनी देखील लढली तर आंदेकर विरुद्ध कोमकर असा सामना पुण्यामध्ये पाहायला मिळणार का, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.